हॅलो स्टुडंट्स, जे विद्यार्थी 2027ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. UPSC आणि MPSC राज्यसेवा 2027 याचा हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ असणार आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ॲज वी आर पॉइंटिंग इट आउट, पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS, वी आर हिअर टू कीप थिंग्स सिम्पल. वी आर गोइंग टू कीप थिंग्स व्हेरी 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 सिम्पल. ओके, एक स्ट्रॅटेजी असते. प्रत्येक एक्झामची तयारी ज्यावेळेस तुम्ही करत असतात त्यावेळेला त्या एक्झामला एक स्ट्रॅटेजिकली टॅकल करणं गरजेचं असतं. हा त्याचाच व्हिडिओ आहे. व्यवस्थितरित्या ऐकून घ्यायचा आणि शांततेत ते इम्प्लिमेंट करायचं. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असताल ना, स्पेसिफिकली त्यातल्या त्यात UPSCची. सो UPSCमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 टप्पे आहेत. हे प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे. ज्यांना डिटेल एक्झामचा पॅटर्न कसा असतो काय नाही हे माहिती नाही आहे त्यांनी एकदा यूट्यूबवर आपण जे डिटेलमध्ये सिलेबस डिकोडिंग केलेली आहे ते सिलेबस डिकोडिंग नक्की बघायची. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ओके, सो आता हा 2026-27चा हा रोडमॅप असणार आहे जे विद्यार्थी 2027चा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी. जून ते सप्टेंबर या पिरियडमध्ये काय करायचं आपण, हे जून 2026, ओके, जून 2026 ते मे 2027 इथपर्यंतचा हा शेड्यूल आपण बघणार आहे की आपण काय काय करायचं, कशा फॉर्मॅटमध्ये आपण तयारी करायची की जेणेकरून आपले प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू तिन्हीची एकत्रित पद्धतीनं आपल्याला तयारी करता येईल. ओके, सो फ्रॉम जून टू सप्टेंबर या पिरियडमध्ये किती महिने होतात? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे झाले आपले 4 महिने. या 4 महिन्यामध्ये फाउंडेशन आणि कोर GSच्या नोट्स आपल्या तयार झाल्या पाहिजे. फाउंडेशन म्हणजे काय? ऑफकोर्स NCERT. सो NCERTमध्ये कोणत्या कोणत्या NCERT वाचायच्या, कोणत्या अवॉइड करायच्या. आता फॉर एक्झाम्पल फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी, आता हे 11वी स्टँडर्डचं NCERT बरोबर आहे. आणि त्याचसोबत 11th स्टँडर्डमध्येच जॉग्रफीचंच अजून एक बुक आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क इन जॉग्रफी असं नाव आहे त्याचं. सो ते बुक महत्त्वाचं नाही आहे, प्रॅक्टिकल वर्क इन जॉग्रफी, बट फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी, इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट हे 2 पुस्तकं मात्र खूप महत्त्वाचे ठरतात. सो अशा पद्धतीनं NCERT वाचायची म्हणजे असं नाही की सगळंच वाचायचं, मोजकी पुस्तकं वाचायची असतात. ते कोणते कोणते वाचायचे हे या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये आपला ऑप्शनल आणि इथिक्स याच्यावर मास्टरी आली पाहिजे. बरं, मग याचा अर्थ असा का की आपण इथिक्स एकदम ऑक्टोबरमध्येच घेणार? नाही, बिलकुल नाही. आपण ज्यावेळेस तयारी करतोय तयारी करताना आपण सोबतच करणार आहेत, परंतु जो शेवटचे हे जे 3 महिने असतात या 3 महिन्यामध्ये व्यवस्थितरित्या ऑप्शनलवर आपली मास्टरी मात्र आलेली पाहिजे. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये आपण काय करतोय? प्रिलिम्स, प्रिंट्स आणि फॅक्ट्स याच्या बेसिसवर. आता बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी म्हणतात सर UPSC फार फॅक्च्युअल काही काही विचारतीये किंवा MPSC फॅक्च्युअल विचारतीये. असं काही नाही आहे की त्याची तयारी करता येत नाही, करता येते, मोजक्या गोष्टींची करावी लागते. फॉर एक्झाम्पल आता सध्या सेन्सस चालू आहे बरोबर. सेन्सस एक्सरसाइजेस तुम्ही बघत असताल आसपास, त्याच्या रिलेटेड काही फॅक्ट्स असतील. त्यानंतर पुन्हा कोणत्या स्कीम असतील, स्कीम रिलेटेड कोणत्या फॅक्ट्स असतील, त्याची तयारी कधी करायची? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पिरियडमध्ये. अलॉंग विथ दॅट प्रिलिम्स प्रिंट. प्रिलिम्स प्रिंट म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहेत. एक्सक्लुझिव्ह प्रिलिम्स तयारी या पिरियडमध्ये झालेली पाहिजे. त्यानंतर एप्रिल, मे 2027. आता एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये दुसरं काहीच नसतं करायचं, फक्त आणि फक्त मॉक टेस्ट आणि ह्याच्यामध्ये PYQs पण ॲड झाले पाहिजे बरं. मॉक टेस्टमध्ये PYQs आणि इथं जे लिहून दिलं आहे ते रिव्हिजन. जो अभ्यास तुम्ही वर्षभर केलेला आहे त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. त्याच्यावरच्या मॉक टेस्ट तुमच्या N नंबर ऑफ मॉक टेस्ट सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि कमीत कमी मागच्या 20 वर्षाचे PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे तुमचे सॉल्व्ह झालेले पाहिजे UPSCचे. नेक्स्ट फेज 1 आता आपण बघणार आहे मेन्स मास्टरी. कधीपासूनचा पिरियड? जूनपासून ते डिसेंबर. ओके, जून 2026 ते डिसेंबर 2026 इथपर्यंत आपण काय काय करतोय? फर्स्ट, मेन्स सिलेबस. Complete the entire GS1 to GS4 and descriptive syllabus with micro topics covered by year end. काय काय बोलल्या गेलेलं आहे नीट एकदा लक्ष द्या. एंटायर GS1 to GS4, डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आणि मायक्रो टॉपिक्स कुठपर्यंत? आपण जोपर्यंत वर्ष आपलं संपतंय ना 2026च्या डिसेंबरपर्यंत हा सगळा आपला पार्ट कव्हर झालेला पाहिजे. नेक्स्ट, प्रॉपर नोट्स. तुमचं जे नोट मेकिंग आहे ते व्यवस्थितरित्या PYQsला अलाइंड होऊन झालेलं पाहिजे. याचे जे मायक्रो टॉपिक आपण बोललेलं आहे हे मायक्रो टॉपिक्स पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता हे मायक्रो टॉपिक्स कसे काढायचे काय नाही ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो.
तुमच्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी अवेलेबल मी करून देईल, तुम्हाला फक्त ते फॉलो करायचं आहे. दॅट्स इट. इट इज व्हेरी सिम्पल प्रोसेस. फक्त एवढं आहे की ही लॉंग टर्म प्रोसेस असणार आहे. UPSCचा रिझल्ट काय येत नाही माहिती का, कारण विद्यार्थी लॉंग टर्मसाठी नाही शॉर्ट टर्मसाठी जातात. आणि शॉर्ट टर्म आपण म्हणतो ना फास्ट फूड पचतं का, नाही पचत. पण हेच जर आपण ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, त्याच्यानंतर थोडंफार त्याच्यासोबत जे आपल्याला घरामध्ये भेटते, घरातलं अन्न खातोय, पचतं की नाही, आयुष्यभर तेच खातोय आपण, बरोबर आहे. अचानक फास्ट फूड खाल्ल्याने अपचन होतं ना, तसाच फॉर्मॅट तुमच्या अभ्यासामध्ये असतो. मग अभ्यासामध्ये ज्यावेळेस तुमच्या नोट मेकिंग असेल, नोट मेकिंगमध्ये मायक्रो टॉपिक्स, त्यानंतर जो PYQचा अप्रोच आहे तो, कोणत्या थीम्सवर क्वेश्चन्स विचारले जात आहेत ते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, रायटिंग हॅबिट. ज्या कोणत्या तुम्ही नोट्स काढतायत ना त्याच्यावर क्वेश्चन्स लिहिणं पण गरजेचं आहे. किती लिहायचे काय नाही ते आता आपण बघूयात. नेक्स्ट, आता तुम्ही म्हणले होते ना की सर मायक्रो टॉपिक कसे काढायचे. दिस इज युअर, ॲज वी हॅव मेन्शन्ड, ओनली सोर्स. काय बघा, ओनलीला गोल केलंय की नाही, ओनली सोर्स ऑफ स्ट्रॅटेजी. काय आहे हे, पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IASचं प्लॅनर आहे. कशासाठी आहे, UPSC आणि MPSC साठीचं हे प्लॅनर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला मराठी माध्यमासाठी पण आहे, इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे आहे. आता काय काय एकदा बघा याच्यामध्ये. मराठी माध्यम, आर्ट फॉर्म आणि कला प्रकार. आता तुम्हाला जो सिलेबसला पॉईंट आहे ना तो हा एकच लाईन आहे, प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत भारतीय संस्कृती. ठळक पैलू कोणते, कला प्रकार, साहित्य आणि आर्किटेक्चर. एवढे हे 3च टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये मायक्रो टॉपिक कोणकोणते हे सगळं तुम्हाला या प्लॅनरमध्ये, कोणत्या या प्लॅनरमध्ये तुम्हाला भेटतंय. काय काय आहे एकदा बघा. आता आर्ट फॉर्ममध्ये काय काय बघायचं आहे तुम्हाला, शिल्पकला आणि भिन्न कला शाखा, हडप्पा संस्कृती, मौर्य युग, बौद्ध भारत. चित्रांमध्ये भित्तिचित्र आहे, दक्षिण भारतीय चित्र, असे मायक्रो टॉपिक तुम्हाला दिलेत. याच्या मायक्रो लेवलला फक्त नोट्स तयार करायच्या. त्या कशा करायच्या ते आम्ही तुम्हाला समजून सांगू. तसंच त्याच फॉर्मॅटमध्ये इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे. म्हणजे फक्त असंही नाही की मराठी माध्यमातलेच विद्यार्थी तयारी करतायत किंवा फक्त इंग्लिश माध्यमातलेच विद्यार्थी तयारी करू शकतात. सॉरी, असं काहीच नाही आहे. मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण इथं अवेलेबल करून दिलेलं आहे. येतात तुम्ही इथं बघताल आर्ट फॉर्म सेम आहे. इंडियन स्कल्पचर अँड डिफरंट आर्ट स्कूल, कोणते, हरप्पन, मौर्यन, बुद्धिस्ट, गुप्ता, मेडेवल, हे तुम्हाला स्वतः इथे लिहून दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल सर बरोबर आहे हे मायक्रो टॉपिक आहे, पण मग याचे बुक्स कोणते, कोणत्या बुकमधनं करायचं. सेम तुम्हाला सोर्सेस या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्हाला दिसतंय का हे बघा, सोर्सेस इथे अवेलेबल करून दिले प्लॅनरमध्येच. कोणत्या NCERT वाचायच्या. मी तुम्हाला काय म्हणलं आता, सगळ्याच NCERT वाचणं गरजेचं नसतं. आता आर्ट अँड कल्चरसाठी NCERTची क्लास 11th मधली इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट, लिव्हिंग क्राफ्ट ट्रेडिशन, क्लास 12 साठीची इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट पार्ट 2, क्राफ्ट ट्रेडिशन्स ऑफ इंडिया. हे झाले, एवढेच NCERT वाचायचे. रेफरन्ससाठी काय वापरायचं, NIOSचं मटेरियल. ओके, NIOS ही गव्हर्नमेंटची संस्था आहे, त्याचं जे मटेरियल असतं ते मटेरियल फक्त वाचायचं, झालं. फक्त आपल्याला काय माहिती का, आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित गायडन्स भेटत नाही. आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप कॅपॅसिटी आहे, प्रॉपर कॅपॅसिटी आहे की जे रँक काढू शकतात. फक्त आपल्याला गायडन्स व्यवस्थित भेटला नाही आहे. आता याच्या पुढे तशी वेळ येणार नाही, तुम्हाला गायडन्स अवेलेबल आहे. तुम्ही फक्त एकदा हे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा. नेक्स्ट, सिलेबस अँड नोट स्ट्रॅटेजी. आता तुम्ही म्हणले की सर सगळं बरोबर आहे, नोट्स काढायचे आहे ते, पण त्याची स्ट्रॅटेजी काय ठेवायची. 100% कव्हरेज. कधी चालू करायचं, जून 2026. आता इमिडिएटली मी तुम्हाला हा व्हिडिओ 1 महिना आधी पोस्ट करतोय. ओके, तुम्ही जूनपासून चालू करायचं. प्रायमरी गोल इज टू कम्प्लीट द एंटायर मेन्स सिलेबस. दिस इन्व्हॉल्व्स डीप डायव्हिंग इन टू GS पेपर 1 to 4 विथ फोकस ऑन कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. हे बघा, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी बोलतोय आपण. कॉन्सेप्च्युअली क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, तर आपल्याला मेन्स आणि प्री दोन्हीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यश मिळतं. नेक्स्ट, सेल्फ मेड नोट्स. हे बघा, हे माझं खूप क्लिअर म्हणणं असतं बरं का विद्यार्थ्यांना. स्वतःच्या नोट्स या स्वतःच बनवलेल्या पाहिजे. AI वर किंवा मग एखादं बुक घेतलं, एखाद्या टॉपरच्या नोट घेतल्या, त्याच्यावर रिलाय होऊन जमत नसतं. आता AIने त्याच्या पद्धतीनं केलेलं आहे. मी हे म्हणत नाही की वापरूच नका, वापरा, परंतु त्याचा वापर करून स्वतःच्या नोट्स बनल्या पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 2, तुम्ही जर एखाद्या टॉपरच्या नोट वापरत असाल तर त्या टॉपरनी त्याच्या पद्धतीनं नोट्स बनवलेल्या आहेत. एखादा टॉपिक त्याचा जो स्ट्रॉंग असेल त्याच्या नोट्स त्यांनी नसेल बनवल्या, किंवा बनवल्या जरी असल्या तर खूप शॉर्ट फॉर्ममध्ये बनवल्या असेल, त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा. यूज सगळ्या मटेरियलचा करा. AIचा वापर करा, टॉपर्सच्या नोट्स करा, एखादं पुस्तक असेल ते बघा, न्यूजपेपर असेल, त्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा, परंतु सगळ्या गंगेची गंगोत्री हे मात्र तुमचं स्वतःच्याच नोट्स पाहिजे, एवढं मात्र लक्षात असू द्या. नेक्स्ट, द डिसिप्लिन लूप. डिसिप्लिन लूप म्हणजे काय, मिनिमम 2 मेन्स क्वेश्चन प्रॅक्टिस फॉर कन्सिस्टन्सी. कधी, डेली. दररोजच्या दररोज 2 आन्सर्स लिहायचे, कमीत कमी 2 बोलतोय बरं का मी, जास्तही लिहू शकतात, आणि हे चेक करून घ्यायचे.
तुमच्या मेंटरकडून. मेंटरकडे असेल, तुमच्याकडे मेंटर नसेल, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला देऊ व्यवस्थितरित्या चेक करून. डोंट वरी, इथं असं काही नसतं बरं का पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS मध्ये की नाही तुम्ही आमचे विद्यार्थीच पाहिजे तरच आम्ही चेक करून देतो. पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IASचा मेजर फोकस आहे विद्यार्थ्यांना IAS बनवणे, आणि ते IAS बनवण्यासाठी आमच्या साईडनं जेवढं काही आम्हाला करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला करून देऊ. आणि डोंट वरी अबाउट युअर आन्सर्स, आम्ही तुम्हाला तुमचे आन्सर्स व्यवस्थित चेक करून देऊ. आता हे बघा, इथे आमच्या इथलच्या एका स्टुडंटच्या आन्सर रायटिंगचा नमुना पण ठेवलेला आहे. तुम्हाला या गोष्टी बघायच्या असतील तुम्ही बघू शकतात. इथे येऊन इन्स्टिट्यूट बघायचे असेल, लातूरची ब्रांच असेल, पुण्याची ब्रांच असेल, तुम्ही येऊन बघा. तुम्हाला टॉपर्सशी इंटरॅक्ट करायचं असेल, इथं अनेक टॉपर्स आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्ट करा. सिनियर्स आहेत, सिनियर्सशी इंटरॅक्ट करा. तुम्हाला टीचर्स पाहिजे असतील, टीचर्ससोबत बोला. डायरेक्टर म्हणजे मला भेटायचं असेल मला भेटा. तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, फक्त अभ्यास करा पोरांनो, बस एवढंच आहे. त्यानंतर वीकली काय करायचं आहे, डेली तर आपण बघितलं 2 मेन्सचे क्वेश्चन. वीकली एक फुल लेंथचा एसे UPSCच्या मानांकनाप्रमाणे 1000 ते 1200 शब्दांचा एसे तुमचा चेक झाला पाहिजे प्रत्येक वीकला. इमॅजिन 52 वीक तुम्हाला भेटत असले तर 52 एसेसची प्रॅक्टिस कमीत कमी तुमची झालेली पाहिजे. कमीत कमी बोलतोय मी. तुम्हाला खरंच विश्वास नाही बसणार, तुम्ही लिटरली 150 क्रॉस करताल. जो कॅन्डिडेट 50च्या वर एसे लिहितोय आणि चेक करून घेतोय ना, त्याचे 150 सहज पार होतात तुमच्या फायनल एक्झाममध्ये. ओके. संडेज, प्रत्येक संडेला एक लक्षात ठेवायचं, प्रिलिमची एक टेस्ट तुमची सोडवली पाहिजे. 100 क्वेश्चनची जी असते ना, 100 क्वेश्चन्स. तुम्ही मेन्सची तयारी करतायत का प्रीची करतायत, डझंट मॅटर. प्रत्येक संडेला एक स्वतःला सवय लावून घ्यायची की मी एक प्रिलिम्सची टेस्ट सोडवणार आहे म्हणजे आहे. याने काय होणार माहिती का, याने तुमच्या ब्रेनला ऑटोमॅटिकली सवय लागून जाईल की हा मेन्स आणि प्रीचा अभ्यास एकत्रित कशा फॉर्मॅटमध्ये करायचा आहे. ओके. टू कीप द ऑब्जेक्टिव्ह एज अलाइव्ह, म्हणजे काय होतं बऱ्याचदा मेन्सचाच अभ्यास करत चाललाय, प्रीचा विसर पडतो. अशा फॉर्मॅटमध्ये आपण जर संडे टू संडे व्यवस्थित टेस्ट देत राहिलो ना, इट विल बी व्हेरी इझी इन युअर केस. नेक्स्ट, मास्टरिंग द ऑप्शनल. ओके. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल सिलेक्ट कसा करायचा या बाबतीमध्ये काही डाऊट आहे, आपण यूट्यूबवर सिलेक्शन ऑफ द ऑप्शनल कसा निवडावा याच्यावर एक टॉपिक, एक व्यवस्थित 30-35 मिनिटाचा एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ आठवणीनं बघा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देतो. ओके. अलाइन युअर नोट्स विथ प्रिव्हियस इयर ट्रेंड, हे फार महत्त्वाचं आहे बरं का. ऑप्शनल हा असा सब्जेक्ट असतो की जो खूप व्हास्ट आहे. 500 मार्काला तुम्हाला हा सब्जेक्ट आहे. 500 मार्क, हे बघा इथे दिसेल, पेपर 6 आणि पेपर 7, 250 मार्काचे 2 पेपर, असा 500 मार्काचा हा पेपर असतो. कॅन यू इमॅजिन, 500 मार्क जर तुम्हाला एखाद्या सब्जेक्टसाठी असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप व्हास्टनेस असतो. त्या व्हास्टनेसला अलाइन कसं करायचं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या पद्धतीनं अलाइन करायचं. कमीत कमी 5 वर्षाचे PYQs तुमचे सॉल्व्ह झालेले पाहिजे. अशी टाईम लावून 3-3 तासाचा जो वेळ असतो ना, त्या 3-3 तासाचा वेळ लावून तुमचे ते क्वेश्चन सॉल्व्ह झालेले पाहिजे. त्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 कॉम्प्रिहेन्सिव्हली फिनिश करा. कॉम्प्रिहेन्सिव्ह बोलतोय, उगाच फक्त करायचं म्हणून करायचं नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह काय असतं, त्याचे बेसिक बुक वाचून झाले पाहिजे. त्यानंतर त्याच्या नोट्स आपण ज्या ठरवलेल्या हँड रिटन नोट्स तयार झालेल्या पाहिजे. त्याचसोबत त्याचे PYQs सॉल्व्ह झालेले पाहिजे आणि हे PYQs सॉल्व्ह करून हे चेक करून घेतले गेलेले पाहिजे. तुम्ही जर हे करताल ना, मी गॅरंटी घेतो तुम्हाला ऑप्शनलमध्ये 300 मार्क बरोबर पडतात. ज्या कॅन्डिडेटला 500 पैकी 300 मार्क पडतात ना ऑप्शनलला, 100% त्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो. 100%. तुमचा GSचा स्कोर थोडा 19-20 खाली जरी असला तरी काही हरकत नाही, पण इंटरव्ह्यूचा कॉल नक्की येतो तुम्हाला 300 मार्कावर. सो अशा फॉर्मॅटमध्ये ऑप्शनलला मास्टर करणं गरजेचं आहे. ज्यांना कुणाला माहिती नाही कसा पॅटर्न असतो, हे एकदा पॅटर्न नीट बघून घ्या. प्री मेन्सला किती पेपर आहेत टोटल, आणि त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट, हे एकदा नीट बघून घ्या, तुम्हाला एकदम क्लॅरिटी भेटून जाईल. नेक्स्ट, आता आपण आलोय कुठपर्यंत, डिसेंबरपर्यंत. बरोबर, डिसेंबर 2026 पर्यंत आपलं हे सगळं कंप्लीट झालं पाहिजे. आता आपण जंप करतोय प्रिलिम्समध्ये. फेज 2 प्रिलिम्स प्रिंट कधीपासून, जानेवारी 2027 ते मे 2027. टेंटेटिव्हली मेमध्ये परीक्षा असेल, अशा फॉर्मॅटमध्ये हा व्हिडिओ तयार करतोय. अजून UPSCचं कॅलेंडर रिलीज झालेलं नाही आहे, परंतु ऑन अन ॲव्हरेज मेच्याच जवळपास लास्ट वीकमध्ये किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम तुमची प्री असते, जनरली बघायला गेलं तर. सो हा 12 मंथ प्लॅन आहे जो की तुम्हाला युजफुल राहील. नेक्स्ट, रिच्युअल. आता मी इथं नाव बघा काय दिलं आहे, मी याला नाव रिच्युअल दिलं आहे. रिच्युअल काय असतं, आपण एखादी गोष्ट जी खूप भक्तिभावाने करतो त्याला रिच्युअल म्हणतात. बरोबर. सो हे रिच्युअल स्वतः आता लक्षात ठेवायचं, दररोज 50 MCQ सॉल्व्ह झाले पाहिजे. दररोजच्या दररोज 50 MCQ सॉल्व्ह करायचे म्हणजे किती, 6 दिवसाचे
50 बरोबर हे 300 MCQ आणि प्लस संडेची आपली एक एक्झाम आहेच बरोबर 100 MCQची. असे एका वीकमध्ये कमीत कमी 400 MCQ व्यवस्थितरित्या तुमचे सोडवून त्याचं ॲनालिसिस झालेलं पाहिजे तुमच्याकडं. कसं? शिफ्ट गिअर्स फ्रॉम डिस्क्रिप्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह माइंड विच विल इन्क्रीज युअर ॲक्युरेसी अँड स्पीड. वीकली 100 क्वेश्चन फुल मॉक टेस्ट द्यायचीच आहे आणि डीप ॲनालिसिस ऑफ रॉंग आन्सर्स. रॉंग आन्सरचं डीप ॲनालिसिस करायचं. जे क्वेश्चन तुमचे चुकलेले आहेत काय करायचं? अटेम्प्ट करेक्ट रॉंग किंवा इनकरेक्ट जे तुम्हाला लिहायचं ते लिहा. जे इनकरेक्ट आले फॉर एक्झाम्पल सर असं समजूत आपण ठीक आहे तुम्ही एक 100 MCQ सोडवले एका दिवशी याच्यातले 95 तुमचा अटेम्प्ट राहिला. अटेम्प्टपैकी रॉंग जे गेले हे 30 रॉंग गेले. मग हे जे रॉंग 30 गेलेत का याचा डीप ॲनालिसिस तुमचा झाला पाहिजे. डीप ॲनालिसिस का चुकलं कशामुळं चुकलं ॲट द सेम टाईम कोणत्या सोर्समधनं होतं सोर्स काय होता व्हाय डिड यू वेंट रॉंग याच्यामध्ये रिव्हिजन कमी पडली का या सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये आल्या पाहिजे आणि 100% हे व्यवस्थितरित्या डीप ॲनालाइज करायचं. उरलेलं आता समजा रॉंग 60 आहे म्हणजे करेक्ट किती आहे 60 सॉरी रॉंग 30 आहे तर करेक्ट 65 आहे. या 65 पैकी पण किती क्वेश्चन्स असे आहेत या 65 पैकी किती क्वेश्चन्स असे आहेत की जे तुमचे तुक्का लागलेला आहे याच्यामध्ये. तुक्का लागलेले पण काढायचे की तुक्का लागला पण बरोबर आलो असं असे समजा 20 क्वेश्चन्स असतील. या 20चं पण डीप ॲनालिसिस या फॉर्मॅटमध्ये करायचं. ज्यावेळेस तुम्ही हे करताल ऑटोमॅटिकली तुमचा स्कोअर वाढत जाईल. आणि हे मात्र तुमच्या साईडनं क्लिअर ठेवायचं की काही जरी झालं तरीही 50 MCQ मात्र मी सोडवणार दररोजच्या दररोज. कधीपासून? तुमच्या जानेवारीपासून. क्लिअर? आणि त्याच्या आधी काय करत होतात आपण प्रत्येक वीकला एक तुम्हाला टेस्ट देत होतात तुम्ही 100 MCQची. या सगळ्या गोष्टी यावर्षीच्या येणाऱ्या बॅचसाठी पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS मध्ये होणार आहेत. गोल्डन रूल न्यूजपेपर. तुम्हाला आश्चर्य वाटेल पीतांबर इन्स्टिट्यूटमधले जेवढे पण माझे विद्यार्थी आहेत मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट जवळपास प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की तुम्ही न्यूजपेपर वाचा. ज्या कॅन्डिडेटचा न्यूजपेपर रीडिंग स्ट्रॉंग आहे त्याचं सगळ्यात पहिले त्याची कधीही प्रिलिम थांबत नाही बघा. तो कॅन्डिडेट प्रिलिम पास होतो त्या कॅन्डिडेटला एसे आणि एथिक्समध्ये खूप चांगले मार्क पडत असतात आणि तो कॅन्डिडेट मेन्समध्ये इतरांपेक्षा भरपूर पुढं असतो. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात असू द्या. ओके सो न्यूजपेपर कशासाठी करायचा? नॉट टू रिलाय ऑन बल्कि मार्केट रूट्स. मार्केट नोट्स म्हणजे काय? आता आपल्याकडे येतं ना वर्षभराचं करंट अफेअर आलं एक सोबत घ्या 6 महिन्याचं आलं ते एकदा वाचा. त्याच्यापेक्षा पोरांनो दररोज एक दीड तास बहुत न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपरची एकदा प्रॅक्टिस झाली ना 40 मिनिटात न्यूजपेपर संपतो. द हिंदू सारखा पेपर बोलतोय मी किंवा इंडियन एक्सप्रेस बोलतोय 40 मिनिटामध्ये क्वेश्चन पेपर संपतो न्यूजपेपर संपतो आणि चांगल्या पद्धतीनं संपतो. नोट्स सहित संपतो हे पण बोलतो मी तुम्हाला नोट्स सहित. आणि हो मी ही गोष्ट जबाबदारीने बोलतोय 40 मिनिटामध्ये न्यूजपेपर वाचता येतो आणि खूप व्यवस्थित वाचता येतो. सो न्यूजपेपर वाचायला चालू करायचं आजपासून करा. असं नाही याच्यासाठी जूनची वाट नका बघू. आजपासून न्यूजपेपर वाचायला चालू करा. नेक्स्ट डिरेक्ट न्यूज बिल्ड्स द ऑर्गॅनिक मेमरी. काय असतं माहिती आहे का? आता एक न्यूज आहे कंटिन्यू बेसिसला न्यूजमध्ये आहे. एखादी फॉर एक्झाम्पल इलेक्शन्स होते आता सध्या बंगालमध्ये इलेक्शन झाले तमिळनाडूमध्ये इलेक्शन झाले काही आपल्या महाराष्ट्रामधल्या पोटनिवडणुका झाल्यात. सो तुम्हाला त्या इलेक्शन रिलेटेड न्यूज फार आहेत कंटिन्यू बेसिसला आज उद्या परवा तेरवा हे चालूच आहे. सो ऑर्गॅनिक मेमरीमध्ये या गोष्टी सेव्ह होत आहेत. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. तुम्ही फक्त काय करा ती ऑर्गॅनिक मेमरी बिल्ड कशी करता येईल फक्त आणि फक्त साधा रूल आहे न्यूजपेपर वाचा. जो कॅन्डिडेट न्यूजपेपर वाचतोय त्याचा रँक 100% निघतो एवढं फक्त तुम्ही लक्षात असू द्या. पण न्यूजपेपर रिलिजियसली वाचला पाहिजे. ओके त्यानंतर इट हेल्प्स इन डायनॅमिक एसे अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन. मी तुम्हाला ऑलरेडी ती गोष्ट सांगून दिलेली आहे त्यामुळे न्यूजपेपर मात्र वाचायचंच. नेक्स्ट बरं आता या सगळ्या गोष्टींमध्ये मग पीतांबर इन्स्टिट्यूट मी 2-3 नाव घेतलं मग तुम्ही पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ IASच का सिलेक्ट करावं? सगळ्यात पहिले पर्सनल मेंटरिंग. तुम्ही गुगलला रिव्ह्यू बघा किंवा तुम्ही AI काढा आणि AI मध्ये वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स फॉर UPSC प्रिपरेशन इन महाराष्ट्र टाका इन मराठवाडा टाका इन लातूर टाका. मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला पीतांबर इन्स्टिट्यूटचं नाव त्याच्यामध्ये येतं. AI बोलतोय बरं का मी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील मानतं की पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS इज वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर UPSC प्रिपरेशन. अँड महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर दी बेस्ट इन्स्टिट्यूट आहे त्यासाठी. आणि काय होतं इथं पर्सनल मेंटरशिप आहे बघा. प्रत्येक कॅन्डिडेटचं पर्सनल लेवलला काय चालू आहे, त्याचा अभ्यास कसा चालू आहे, त्याचे स्ट्रेंथ कोणते आहेत, विकनेसेस कोणते, हे इथलच्या लोकांना माहिती असतं. इथलचे जे मेंटर्स आहेत, इथलचे जे टीचर्स आहे, मी स्वतः आहे, या सगळ्या लोकांना माहिती असतं की कॅन्डिडेट कसा अभ्यास करतोय. रिझल्ट बेस्ड इव्हॅल्युएशन आहे. प्रत्येक कॅन्डिडेटचा जो कोणता जे विद्यार्थी टेस्ट देत आहेत त्या टेस्टचा रिझल्ट काय येतोय, त्या रिझल्टच्या बेसिसला प्रत्येक कॅन्डिडेटचं इव्हॅल्युएशन होतं आहे. त्यानंतर बेस्ट रिसोर्सेस, जे कोणते रिसोर्सेस आम्ही सांगतो, आता पर्टिक्युलरली मीच याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं कोणत्या NCERT वाचायच्या, कोणत्या NCERT नाही वाचायच्या, बरोबर. सो रिसोर्सेस जे आहेत ना, ते बेस्ट रिसोर्सेस प्रोव्हाइड केले जातात या ठिकाणी. नेक्स्ट, हे यूट्यूबचे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघून घ्या. आणि हे पब्लिकेशन म्हणजे इथलचे जे मटेरियल आहेत, आता तुम्हाला इथं पहिलं दिसेल बघा, पहिलं प्लॅनर मी तुम्हाला दाखवलं. याच फॉर्मॅटमध्ये असे इतर पण बुक्स आहेत की जे बुक्स स्पेसिफिकली पीतांबरी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले आहेत, ते तुम्हाला इथं आल्याच्या नंतर भेटून जातात. ही आपली इन्स्टिट्यूट आहे बघा, ही लातूर ब्रांच आहे. ओके, सो लातूर ब्रांच या ठिकाणी तुम्हाला ही बिल्डिंग आहे, याचा 4th आणि 3rd फ्लोअर पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IASच्या प्रिमायसेसचा आहे. हे तुम्हाला भेटून जाईल. इथं हे क्लासरूम, त्यानंतर पुन्हा इथं क्लास चालू असतानाचा इथं विद्यार्थी न्यूजपेपर आणि बाकीच्या गोष्टींचे डिस्कशन करताना भेटेल. हे मेंटरशिपचा हा फोटो आहे की मेंटर्स तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात या ठिकाणी, काय चुकतंय काय नाही, कशा फॉर्मॅटमध्ये पुढे जायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील इथे. हे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका आहे बघा. इथं तुम्हाला दिसेल विद्यार्थी अभ्यास करतात आणि किती स्पेसियस आहे हे तुम्हाला स्वतः इथे व्हिडिओमध्ये फोटोमध्ये देखील दिसत असेल. तुम्हाला प्रत्यक्ष येऊन बघायचं, प्रत्यक्ष येऊन बघा. प्रत्येक कॅन्डिडेटला UPSC क्लिअर करण्यासाठी जे काही फॅसिलिटेशन देता येईल त्या सगळ्या फॅसिलिटेशन पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS लातूर आणि पुणे या ब्रांचमध्ये अवेलेबल आहे. हे वेगवेगळे इनिशिएटिव्ह होतात या ठिकाणी. पीतांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS मधले वेगवेगळे लेक्चर्स असतात, कोणते ना कोणते प्रोग्राम्स असतात की जेणेकरून फक्त अभ्यास नाही तर तुमची ऑल ओव्हर पर्सनॅलिटी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल. हे यावेळेसचे टॉपर्स आहेत, UPSCचा टॉपर, MPSCचे टॉपर्स. तुम्हाला स्वतः एकदा लक्ष देऊन तुम्ही इथं आल्याच्या नंतर तुमचे जर ते अवेलेबल असले तर भेट देखील होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही 1-on-1 गायडन्स देखील टॉपर्सचा घेऊ शकतात. सो अशा पद्धतीनं गुरुकुल पद्धतीनं गोष्टी चालतात बघा. सिनियर ज्युनियर्सला गाईड करतात आणि ह्या फॉर्मॅटमध्येच त्यांचा रिझल्ट येत असतो. सो हे एक फार कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे या ठिकाणी की जेणेकरून तुम्हाला फायदा राहील तुमच्या अभ्यासामध्ये. सो आता तुम्ही जर म्हणलात की सर आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कधीपासून आहे, सो लातूर ब्रांचचा आधी सांगतो. लातूर ब्रांच 24 जूनपासून बॅच चालू होणार आहे. 24 जून 2026 पासून बॅच चालू होईल. ज्या विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत पाहिजे किंवा मग स्कॉलरशिप द्यायची त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप टेस्ट 17 जून 2026 रोजी स्कॉलरशिप टेस्ट असेल. याच्या रिझल्टमधून अगदी 100% स्कॉलरशिप तुम्ही घेऊ शकतात. आणि 24 जून रोजी तुमची लातूरची बॅच चालू होईल. जे विद्यार्थी पुण्यामध्ये तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी 2 जुलैला बॅच चालू होणार आहे आणि स्कॉलरशिप टेस्ट तुमची 28 जून 2026ला तुमची स्कॉलरशिप टेस्ट असेल पुण्याची. हे मात्र लक्षात ठेवा, कोणत्या टेस्ट आणि कोणती डेट कोणत्या ब्रांचची आहे. ओके, लातूर ब्रांच 24 जूनला तुमची बॅच चालू होतीये. पुणे ब्रांच ही 2 जुलैला होतीये आणि लातूर ब्रांचची स्कॉलरशिप टेस्ट 17 जूनला आहे, पुण्याची 28 जूनला. हे मात्र व्यवस्थितरित्या लक्षात असू द्या. ॲड्रेस तुम्हाला पाहिजे असेल, हा ॲड्रेस आहे लातूरचा ॲड्रेस 4th फ्लोअर शिंदे हाईट्स अबोव श्री शिवकृपा फर्निचर, खुरी गल्ली, लातूर. आणि पुण्याचा ॲड्रेस आहे 1st फ्लोअर 1324 संत माऊली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नेक्स्ट टू भरतनाट्य मंदिर, हरिश्चंद्र दूध डेअरीच्या अपोजिट आणि सदाशिव पेठेमध्ये बघा. एक्झॅक्टली दोन्हीही इन्स्टिट्यूट आपल्या हार्ट ऑफ द सिटी अशा फॉर्मॅटमध्ये आहे. शिवाजी चौक लातूरच्या जवळ आहे आणि सदाशिव पेठ पुण्यामध्ये आहे. या दोन्हीसाठी एकच नंबर आहे हा इथं दिलेला, 9710071111. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तुम्हाला जो कोणता गायडन्स पाहिजे असेल UPSC प्रिपरेशनसाठी तो तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ओके, ही आपली टीम आहे पूर्ण. पटणे सर, पाटील सर, ही पूर्ण एंटायर टीम आपली या ठिकाणी अवेलेबल असते. तुम्हाला जो कोणता गायडन्स हवा असेल तो गायडन्स तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता. Okay, so this is the part from our side. Our target is to make you an officer at the earliest, that is 21st of years. आता तुम्ही जर समजा 2027च्या अटेम्प्टसाठी तयारी करताय, त्याच्या पुढच्या अटेम्प्टसाठी जरी तयारी करत असले तरी एकदा या, आल्याच्या नंतर भेटा,
एकदा व्यवस्थित अप्रोच बघा आणि अप्रोच बघून तुमचं तुम्ही डिसाईड करा की कशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तयारी करायची. ओके, सो दिस इज इट फ्रॉम माय साइड. स्टार्ट युअर जर्नी टुडे. आवर नंबर 9710071111. ओके, सो दिस इज फ्रॉम माय साइड. तुम्हाला या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये अजून काही अडचणी वगैरे असल्या तर त्या देखील तुम्ही आम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. या नंबरला फक्त व्हॉट्सअप करा, तुमचे सगळे क्वेरीज सॉल्व्ह होऊन जातील. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.